रायगडावरच्या समाधीसमोर लोक जोर जोरात घोषणा देतात. ते ठिकाण एक्स्ट्रीम ऊर्जेने भरलेलं आहे. जी लोक तो पीस अनुभवायला आलेली असतात त्या ठिकाणी त्यांना तो त्रास होतो. मी उद्या समजा तुला जर सांगितलं की हरिश्चंद्रगडाच्या शेजारच्याच कलाडगड नावाच्या किल्ल्यावरनं तितकंच सुंदर दृश्य दिसतं, पण तो ट्रेंडिंग आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. ह्या ठिकाणांची काही कपॅसिटी ठरवली पाहिजे का? त्यावेळेला गडावर माणसं दिसावीत अशी इच्छा व्हायची. आता परिस्थिती अशी आहे की माणसांच्या गर्दीमध्ये गड कुठे आहे. आता सध्या खूप अनऑथोराइज ट्रेकिंग क्लब्स यायला लागलेत, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? ग्रुप लीडर्स कडे फर्स्ट एड किटच नाही. बँडेज घेऊन आलेले ग्रुप लीडर बघितले. एक मुलगी जी हाय हिल्स घालून आली होती ट्रेकला, ती मुलगी वरच्या पायरीवरनं जी सटकली तिची पूर्ण पाठ सोलवटली. रायगडावर त्या पायऱ्यांवर दारू पितानाचा व्हिडिओ आहे. मंदिर आहेत रे गड किल्ले, म्हणजे काय करताय रे तिथे जाऊन तुम्ही. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत सह्याद्रीवर होणारी गर्दी ह्या विषयावर, आणि ह्या विषयावर आपल्याशी गप्पा मारायला आलेला आहे ओमकार ओक, जो एक ट्रेकर आहे, व्लॉगर आहे आणि सर्च अँड रेस्क्यू कोऑर्डिनेटर सुद्धा आहे. तर ओमकार, तुझं या व्हिडिओमध्ये, या आमच्या शोमध्ये खूप खूप स्वागत. मनपूर्वक धन्यवाद ओजस. मला सांग, सह्याद्रीची आत्ता काय परिस्थिती आहे? मला थोडंसं याच्या बॅकग्राऊंडमध्ये जायला आवडेल. काय होतं की पूर्वी, म्हणजे साधारणपणे 2005, 6, 10 सालापर्यंत सह्याद्रीमध्ये खूप सिलेक्टेड लोक जायची. त्याचं कारण असं होतं की तेवढा सोशल मीडिया फोफावलेला नव्हता. काही सिलेक्टेड पुस्तकांच्या आधारावर सह्याद्रीमध्ये गिर्यारोहण, सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग व्हायचं, आणि खूप दर्दी लोक सह्याद्रीमध्ये जात होती. गंमत अशी झाली आहे की एस्पेशली कोरोना काळाच्या नंतर जो सह्याद्रीमध्ये गर्दीचा आउटब्रेक झालाय, ती परिस्थिती आता प्रचंड विदारक आहे. म्हणजे तू कुठेही आता जर बघितलंस तर सोशल मीडियावर काही फेमस ठिकाणांवर गर्दी होते. ती का होते हे आपण बघूया. पण गंमत अशी आहे की त्या गर्दीमधली सेन्सिटिव्हिटी कुठेतरी हरवलेली आहे. आणि ही जी परिस्थिती आहे, हे क्लटर्ड झालंय खूप. म्हणजे पूर्वी जे थोडंसं ऑर्गनाइज्ड होतं, तर त्याला आता खूप एक अराजक परिस्थिती त्याची निर्माण झालेली आहे. आणि नवीन जी लोक सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करायला बघतायत, किंवा ज्यांना ॲक्च्युली ट्रेकर बनायची इच्छा आहे, रेग्युलरली ट्रेक करायची इच्छा आहे, ते कुठेतरी ही गर्दी बघून बॅकफुटला जात आहेत. मला सांग, आत्ताचं सह्याद्री आणि आधीचं सह्याद्री ह्यामध्ये काय फरक आहे? काय फरक जाणवतोय? बेसिकली आपल्या, म्हणजे कुठलंही क्षेत्र तू घे, एक ना गुरु शिष्य परंपरा खूप महत्त्वाची आहे. ज्या वेळेला सह्याद्रीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रेकिंग चालू झालं, त्यावेळेला आपल्याकडे असे अनेक ट्रेकर्स आहेत, अनेक दिग्गज आहेत की ज्यांच्या बोटाला धरून गिर्यारोहक ट्रेकर्सच्या अनेक पिढ्या घडल्या. गिर्यारोहक थोडासा चुकीचा शब्द आहे, आपण त्यांना भटके किंवा ट्रेकर्स म्हणूया. तर ट्रेकर्सच्या अनेक पिढ्या घडल्या. मग त्याच्यामध्ये गोनी दांडेकर असतील, प्रके घाणेकर सर असतील, भगवान चिले आहेत, मांडे सर आहेत, आनंद पाळंदे सर आहेत की ज्यांनी डोंगरयात्रासारखं बायबल लिहिलं. तर त्यांना फॉलो करत करत ही सगळी जनरेशन तयार झाली. एक जी आत्ता सह्याद्रीमध्ये जनरेशन जी आत्ता फिरतीये, ती जनरेशन आणि मागची जनरेशन याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याचं कारण असं आहे की कुठल्या तरी एका पठडीतनं तयार झालेली जी पिढी होती, त्यांना एक विजन दिलेली होती. गड किल्ले बघायची असेल, किंवा लिव्ह नो ट्रेस पॉलिसी ज्याला आपण म्हणतो. आत्ताचा जो सगळा अराजक माहोल आहे, त्याचं कारण असं आहे की मला संभव असं वाटतं की कुठे ना कुठेतरी ट्रेनिंग्स आपल्याकडे कमी पडत आहेत, कुठे ना कुठेतरी अवेअरनेस आपल्याकडे कमी पडतोय, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये संस्कार म्हणू. त्यांचा तो फरक आहे. तर त्याच्यामुळे ही कुठेतरी गुरुशिष्य परंपरा, जे मी पुढे थोडंसं विस्तृतपणे बोलेन याच्यावर, तर तो अवेअरनेसचा भाग आहे असं मला वाटतं. जी गर्दी ह्या सगळ्या ठिकाणी जातीये, त्यांनी काय सिव्हिक सेन्स फॉलो केला पाहिजे? काय गंमत तुला सांगू, खूप छान शब्द आहे सिव्हिक सेन्स. मी तुला अगदीच परवाचं एक उदाहरण देतो. मी रोज पर्वतीला जातो. तर सकाळी 6:30 पावणे 7ची वेळ असेल, तर पर्वतीचं मागचं जे मंदिर आहे, म्हणजे मुख्य मंदिराच्या मागे जिथे विष्णूचं मंदिर आहे, सकाळी 7ला तिथे मेडिटेशन करायची खूप छान जागा आहे. समोर सूर्य उगवतोय वगैरे, अशी खूप खूप आयडियल त्यांनी आत्ता बनवलेलं आहे. तिथं एक मुलगा सकाळी 6:45 वाजता कोणाशी तरी बोलत होता. तर कोणाशी तरी हे मी तुला पुढचा डायलॉग ऐकून कळेल. तर त्याचा डायलॉग सकाळी 6:45ला असा होता, काल रात्री तू रिप्लाय काय नाही केला ग? काय डेडिकेशन ना. म्हणजे डोळ्यात पाणी येता येता राहिलं माझ्या की सकाळी 6:45ला तू जिथे मेडिटेशनची जागा आहे तिथे बसून
हे सगळं तुझं चालू आहे. सिव्हिक सेन्स तुझं म्हणलास ना तो हा आहे. ठीक आहे, म्हणजे तुझ्या आजूबाजूला जी लोक आहेत, अरे किमान बघ तरी काय चाललंय तिथे. ठीक आहे, किंवा मला आठवतंय तळजाईला मी संध्याकाळी जर कधी गेलो तर मोरांचे फोटो लोक काढत असतात. ठीक आहे, ते अनेकांना मोर दिसणं हेच स्वप्न असतं आपल्याकडे, ते दिसतात तिथे तळजाईला. तर ते मोरांचे फोटो काढत असताना अनेक जण अरे मोर 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 असं करत येतात, जे आहे ते पण निघून जातं. अगेन सिव्हिक सेन्स. हेच आपल्याकडे गडकिल्ल्यांवर आणि सह्याद्रीमध्ये घडतंय. ज्या लोकांकडे तो सिव्हिक सेन्स नाहीये, कदाचित त्यांना कोणीतरी हे ट्रेन करण्याची गरज आहे की तुम्ही जिथे जाताय ती अतिशय पवित्र ठिकाण आहेत. शिवाजी महाराजांच्या रायगडावरच्या समाधीसमोर लोक जोर जोरात घोषणा देतात. ते ठिकाण एक्स्ट्रीम ऊर्जेने भरलेलं आहे. म्हणजे तूही गेलायस तिथे आणि तुलाही माहिती आहे की ती एक पीसफुल जागा आहे. तुम्हाला ती ऊर्जा घ्यायची तिथनं. तिथे तुम्ही घोषणा देणं, अगेन आता हा म्हणजे अभ्यासाचा मुद्दा आहे की तिथे शिवाजी महाराजांच्या इथे जोर जोरात लोक घोषणा देतात आणि तिथली जी लोक तो पीस अनुभवायला आलेली असतात त्या ठिकाणी त्यांना तो त्रास होतो. पण कुठेतरी समजा त्या लोकांना जर सांगितलं की तिथे तुम्ही नतमस्तक होणं गरजेचं आहे आणि थोडंसं स्वतःला एकरूप करा त्या शांततेशी, तर कुठेतरी तो फरक पडेल. पण सिव्हिक सेन्स 100% आपल्याकडचा हरवलेलाच आहे. ही दुर्दैवानी ही खरी गोष्ट आहे. गैरवर्तनाचे किंवा फालतू वागण्याचे स्पेसिफिक किस्से आहेत का तुझ्याकडे? कॅम्पिंगच्या दरम्यान अनेकदा, हे कॅम्पिंग मी का सांगितलं, कारण जरा कॅम्पफायर भोवती मैफिल रंगते तुमची. तर तिथल्या ज्या गप्पा असतात ना त्या शेजारच्या क्राऊडला ऐकण्यासारख्या पण नसतात. मी सांगू पण शकत नाही असे विषय तिथे बोलले जातात. हे बघ, तुम्हाला कायद्याने बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय मी त्याच्याबाबत, अरे पण जरा आजूबाजूला बघा रे, फॅमिली क्राऊड आहे, मुलं असतात, महिला असतात, तुम्ही त्याचं तरी भान ठेवा. मंदिर आहेत रे गडकिल्ले म्हणजे, काय करताय रे तिथे जाऊन तुम्ही? किमान लाज ठेवा रे. म्हणजे स्वतःला नाहीच आहे, तुम्ही येणाऱ्या लोकांना तुमच्या वर्तनामुळे लाज आणताय. सो ते स्वयंशिस्त हा एकच मुद्दा आहे. आणि चांगले संस्कार पाहिजेत रे. राजगडावरती रिसेंटली मधमाशांचे अटॅक खूप वाढले. म्हणजे आम्हाला खूप रेस्क्यू कॉल यायला सुरुवात झाली. तर लोक गंमत म्हणून अरे मधमाशांच्या पोळ्याखाली उभं राहून सिगरेट पिणं, त्यांना दगड मारणं वगैरे प्रकार करतात. काय करताय रे तुम्ही? तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणाचं तुम्हाला नाव जरी विचारलं तरी माहिती नसतं. माझ्याकडे कोरीगडचं मी तुला उदाहरण सांगतो. उतरताना लोक एकमेकांना विचारत होते, अरे फोर्ट का नाम क्या था? तुम्ही एक फक्त पिकनिक, तुम्हाला शनिवार रविवारी काही कामं नाहीयेत म्हणून उठायचं, एखादा किल्ला, कारण तुम्हाला कुठेतरी लोकांना दाखवायचं की मी काहीतरी सर करून आलो. कारण रिसॉर्टमध्ये वगैरे गेलं तर मला लाईक्स मिळत नाहीत, मला काहीतरी सर केलं तरच लाईक मिळतात. ह्याच्यामुळे तुम्ही तिथला इतिहास, तिथला भूगोल, तिथलं पावित्र्य काहीही लक्षात न घेता तुम्ही हैदोस मांडताय रे त्या ठिकाणाचा. बरोबर. आणि हे सगळ्या किल्ल्यांना ऍप्लिकेबल आहे. तुला ओजस अनेक अशी ठिकाणं दिसतील किंवा अनेक तुला त्या इन्स्टावर तर व्हिडिओ अनेक येतात, दारू पिताना मारलंय लोकांना. रायगडावर त्या पायऱ्यांवर दारू पितानाचा व्हिडिओ आहे की मारामारी, म्हणजे काही ट्रेकर्सनी त्यांना अडवलं तिथे की, आणि मग त्यांचं परत वादावादी. म्हणजे हे जे पिणारी लोक असतात त्यांचं वेगळीच अरेरावी असते. पण ही मंदिर आहेत रे, नका एक्सप्लॉइट करू. आणि तुम्हाला तुमच्या मजेसाठी किंवा तुमच्या स्वतःच्या आसुरी आनंदासाठी जर कुठली ठिकाणं हवी असतील ना, तर ते डोंगर आणि किल्ले सोडून वाटेल तिथे जा ना. तुम्हाला कोणी अडवलंय? रिसॉर्टमध्ये जा, कोणाच्या तरी घरी जाऊन हे सगळं करा, पण नका रे त्या ठिकाणावर जाऊ. म्हणजे तुमची नाहीये पात्रता, तिथल्या मातीला पण स्पर्श करण्याची तुमची पात्रता नाही, जर तुम्ही ह्या पद्धतीचं वर्तन तिथे जर तुम्ही करणार असाल तर. आणि तुमच्यामुळे इतरांना त्रास होतोय, त्या ठिकाणाचं संपूर्ण जे पावित्र्य असेल किंवा त्या ठिकाणाचं काय त्याला आपण ऑरा म्हणू त्याला, तो बिघडतोय रे. बरोबर. आणि कारण काय तुला सांगू का ओजस, हे बघ, आपल्याला जो वारसा मिळालेला ना, आपल्याला जे संस्कार त्यांनी दिलेत ना, ते नाही रे दिसत कुठे. म्हणजे तुला मी गंमत सांगतो, फॉरेनर्स जर समजा आपल्याकडे कोणी आले ह्या सगळ्या किल्ल्यांवर आणि त्यांनी जर हे सगळं बघितलं, तू त्यांच्या कमेंट्स काय असतात ते, त्यांच्या नजरेतनं शेवटी तो थर्ड पर्सन आहे, बरोबर आहे, तो एका बाहेरच्या देशातनं आलेला आहे. आणि तो जर म्हणतो की अरे बघा आमच्याकडचं टुरिझम कसं चालतं आणि तुमच्या टुरिझमला, तू तर मला येताना इथे सांगत आलास की अरे हा एवढा महत्वाचा किल्ला होता, इथे अशाशी घटना झाली आणि बघ ही लोक काय करतायत, किती लाज जाते रे. म्हणजे ओव्हरऑलच परिणाम होतोय ना. सो तुम्हाला ते संस्कार नसतील आणि घ्यायची इच्छा नसेल
तर नका येऊ, एकच सांगणे. आत्ताच अचानक एवढी गर्दी का व्हायला लागली असं तुला वाटतंय? एक छोटं प्रिन्सिपल सांगतो तुला याच्या मागचं काय आहे ते, की याला 3 कारणं आहेत. त्याला 3 ए असं आपण म्हणू शकतो. इंग्लिशमधला ए जो आहे तो. त्यातलं पहिलं आहे ते अट्रॅक्शन, दुसरं आहे ते ॲक्सेस आणि तिसरं आहे ते अवेलेबिलिटी. आपण एक एक समजून घेऊया काय ते. अट्रॅक्शनचा अर्थ असा आहे की एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणीच का गर्दी होते. त्याचं कारण असं असतं की त्या ठिकाणाचा जो USP असतो, म्हणजे एक्झाम्पल हरिहरगडाच्या पायऱ्या आहेत किंवा कळसुबाई शिखर महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे. तिथून दिसणारी जी काही ढगांची चादर त्या पर्टिक्युलर सीझनला दिसते किंवा वरनं सनराईज दिसतो किंवा एक ते काय शिड्या चढण्याचं लोकांना थ्रिल आहे वगैरे वगैरे. तो झाला कळसुबाईचा USP, म्हणजेच कळसुबाईचं अट्रॅक्शन. रतनगडला कारवी फुलते, हरिश्चंद्रगडला कोकणकडा आहे, देवकुंडचा वॉटरफॉल आहे, हे त्याचे अट्रॅक्शन झालेले आहेत. काय झालेलं आहे मग सह्याद्रीतली सगळीच ठिकाणं अट्रॅक्टिव्ह नाही आहे का? तर तसं नाही आहे. हे नजरिया का भाग आहे. कदाचित देवकुंडपेक्षा सुंदर वॉटरफॉल आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत सुद्धा. पण त्यांच्यापर्यंत पोचायचा मार्ग म्हणजेच दुसरा ए म्हणजे ॲक्सेस आहे का? देवकुंडला तुम्ही कसं आहे की तुम्ही एक साधारणपणे तास सव्वा तासाचा तुम्ही फ्लॅट वॉक आहे, तुम्ही तो ट्रेक करता आणि तुम्हाला ते संपूर्ण निसर्गाचं रौद्र रूप समोर बघायला मिळतं. मी उद्या समजा तुला जर सांगितलं की हरिश्चंद्रगडाच्या शेजारच्याच कलाडगड नावाच्या किल्ल्यावरनं तितकंच सुंदर दृश्य दिसतं, तोही देश आणि कोकणाच्या सीमेवरच आहे. त्याला स्वतःचा जरी अगदी असा कोकणकडासारखा कोकणकडा नसेल तरी सनसेट जो हरिश्चंद्रगडावरनं दिसतोय त्याला ॲडजस्टंट असणाऱ्या कलाडगडावरनं तितका सुंदर सनसेट दिसतो. पण तो ट्रेंडिंग आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ट्रेंड का महत्त्वाचा आहे? कारण मला उद्या 4 लोकांना सांगायला आवडतं की आत्ता जे ठिकाण यूट्यूबमध्ये किंवा इन्स्टामध्ये ट्रेंडिंग आहे तिथं मी जाऊन आलो. म्हणजेच काय? अट्रॅक्शन. दुसरा मुद्दा आहे ॲक्सेस. त्या ठिकाणाचा ॲक्सेस किती सोपा आहे. अंधारबनसारखा ट्रेक आहे. आता अंधारबन या ट्रेकला टेक्निकली बघायला गेलं असतं तुझी काय रोजची समजा काही चालायची प्रॅक्टिस असेल किंवा काही मोजक्या ट्रेकचा जरी तुला अनुभव असेल तरी अंधारबनचा किमान हाफ ट्रेक तरी तू आरामात करू शकतोस. त्याचं कारण असं आहे की फ्लॅट वॉक आहे, जंगल आहे, मध्ये काय गंमत जम्मत भरपूर आहे, त्याला धबधबे आहेत, ओढे आहेत वगैरे वगैरे आणि छान तो एक्सपिरियन्स देतो. त्याच्यामुळे ॲक्सेस सोपा आहे म्हणून तिथे परत गर्दी होते. म्हणजे अट्रॅक्शन आहेच आहे, हे सगळं एकमेकांना लिंक झालेलं आहे. आणि तिसरा जो ए आहे तो म्हणजे अवेलेबिलिटी. कशाची? तर रिसोर्सेसची. रिसोर्सेस म्हणजे काय? मी तिथे गेल्याच्या नंतर मला गाईड आहे, मला तिथे टेंट टाकून द्यायला कोणीतरी आहे, मला धबधब्याच्या शेजारी कोणीतरी भजी तळणारा माणूस आहे, मला कोणीतरी गरम जेवण देणार आहे. हे तिन्ही ए जर मिसिंग असतील तर ते ठिकाण शक्यतो ट्रेंडिंग होत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर पाबरगड जो आहे, जो रतनगडच्या शेजारचाच आहे, कदाचित त्याची ब्युटी रतनगडापेक्षा त्या कारवीच्या काळामध्ये सुंदर असू सुद्धा शकते. ठीक आहे, पण रतनगडच का? कारण नेढा आहे किंवा तो कुठेतरी देश आणि कोकणाच्या सीमेवर असल्यामुळे लांबपर्यंतचा कॅनव्हास तुला बघायला मिळतो. मी म्हणून मगाशी म्हणलं की हा दृष्टिकोनातला फरक आहे आणि म्हणून रतनगडावरची कारवी जास्त ट्रेंड झाली. त्याचं जे अट्रॅक्शन आहे ते जास्त लोकांमध्ये रुजलं गेलं. सो गर्दी होण्याची जी कारणं असतात ती ही आहेत की मेन हे 3 फॅक्टर जर असतील तर ते ठिकाण प्रसिद्ध होतं. मग पर्यटनाच्या सगळ्याच ठिकाणी सध्या गर्दी होते का? नाही. आता गंमत तुला सांगतो, हा खूप छान प्रश्न आहे. कारण पर्यटन आणि ट्रेकिंग याच्यात फरक आहे. म्हणजे हा एक अधोरेखित झाला मुद्दा. काय आहे गंमत तुला सांगतो की बेसिकली ट्रेकिंग किंवा ज्याला हार्डकोर काय आपण ज्याला म्हणू शकतो भटकंती जी आहे किंवा एक स्वच्छंद गिरीभ्रमण जे आहे, त्या स्वच्छंद गिरीभ्रमणाच्या काही कक्षा ठरलेल्या असतात. उदाहरण असं आहे की कोयनेच्या जंगलात समजा जर तू गेलास तर कोयनेच्या जंगलामध्ये तुला हवं तसं मुक्त हस्तानी तिथे बागडता येत नाही. तुला वन्य प्राण्यांची भीती आहे, तिथल्या वाटा रुळलेल्या नाही आहेत, तुझ्यासाठी तो टेरेन नवीन असू शकतो आणि पोटेन्शियल रिस्क तू जर पहिल्यांदाच गेला असशील तर तिथे असू शकतात. पण ज्या रुळलेल्या वाटा आहेत त्या वाटांवर जशी जशी गर्दी वाढायला लागते ह्या 3 अट्रॅक्शन पॉईंट्समुळे, तसं तसं कुठेतरी त्या ट्रेकिंग डेस्टिनेशनचं रूपांतर पर्यटनामध्ये म्हणजे पर्यटन स्थळामध्ये व्हायला लागतं. हरिश्चंद्रगडाचं उदाहरण घे की एकेकाळी, म्हणजे मला आता सांगायला खरं तर दुःख होते की एकेकाळी हरिश्चंद्रगड वॉज अ हार्डकोर ट्रेकिंग डेस्टिनेशन. हार्डकोर का? कारण फार मोजकी लोकं जायची तिथे. म्हणजे 2005 साली किंवा 5-6 साली जेव्हा मी पहिल्यांदा हरिश्चंद्रगडावर गेलो होतो त्यावेळेला गडावर माणसं दिसावीत अशी इच्छा व्हायची. इतके ॲब्सोल्यूट तिथे कोणीच नसायचं. काही गावकरी असायचे, काही गुरं बांधलेली असायची, आपल्यासारखेच कोणी काही दर्दी ट्रेकर जर असतील तर ते असायचे. आता परिस्थिती अशी आहे की माणसांच्या गर्दीमध्ये गड कुठे आहे असं शोधावं लागतं. इतकी फ्लिप सिच्युएशन आपल्याकडे झालेली आहे.
त्याच्यामुळे काय झालेलं आहे, हरिश्चंद्रगडाचं रूपांतर थोडं थोडं करून पर्यटन स्थळामध्ये आता व्हायला लागलेलं आहे. आणि गंमत काय होते की कळसुबाई शिखर म्हणजे अगेन तुझे वडील स्वतः खूप काय म्हणतात ज्येष्ठ दिग्गज ट्रेकर आहेत. मला सांगायला आवडेल की माझ्या पहिल्या ट्रेकिंगच्या काही प्रवासाची सुरुवात ओजसच्या वडिलांबरोबर म्हणजे सतीश दादाबरोबर, सतीश मराठेंबरोबर झाली होती. तर त्यांना तू जरी विचारलंस तर कळसुबाई शिखर ज्या वेळेला आम्ही 2000 अगदी 5, 10, 12 सालापर्यंत जायचो, त्याला लोक असे अरे कळसुबाई शिखरावर जाऊन आला, ही एक अचिव्हमेंट होती. अलंगमदन कुलंगवर जाणं अचिव्हमेंट होती, लिंगाण्यावर जाणं ही अचिव्हमेंट होती. आता सगळेच जात आहेत. त्यामुळे हे ठिकाण पर्यटन स्थळाकडे हळूहळू वळायला लागलेत, कारण कुठेतरी ते अट्रॅक्शन, अवेलेबिलिटी आणि ॲक्सेस या ठिकाणांच्या जवळपास यायला लागलेत. पण सह्याद्रीमध्ये सगळीच पर्यटन स्थळं नाही आहेत. काही हार्डकोर दुर्ग भटकंतीची, काही हार्डकोर गिरीभ्रमणाची सुद्धा स्थळं आहेत आणि ती तशीच राहावीत. अर्थात ही इच्छा आहे आपली. जी खूप गर्दी असणारी ठिकाणं आहेत, तर तिथे फॉर एक्झाम्पल देवकुंड आपण कन्सिडर करूयात, तर तिथे साधारण तुझ्या अंदाजे किंवा असा काही स्टॅट्स आहेत का की तिथे सीझनमध्ये किती गर्दी होते, असा काही आकडा आहे का? गंमत अशी आहे की देवकुंड सारख्या ठिकाणी, म्हणजे धबधब्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर देवकुंड तू म्हणाल असं सगळ्यात ॲप्ट एक्झाम्पल आहे, कारण आता ते सगळ्यांनाच माहिती आहे. तर तिथे साधारणपणे शनिवार आणि रविवारचं मी सांगतोय 2000+ हाच आकडा आहे. मी कमीत कमी म्हणलं, कमीत कमी 2000+ हा आकडा आहे. बापरे. हरिहर जर तू बघितलास, अगेन सेम परिस्थिती. म्हणजे मला वाटतं गेल्या 1-1.5-2 वर्षापूर्वी पेपरला एक बातमी होती की हरिहरचा आता पायऱ्यांचा एकच मार्ग आहे बघ हरिहरला, आणि दरवर्षी आपण सीन बघतो की तिथे ट्रॅफिक जॅम्स होतात. तर काही लोकांना, म्हणजे मला वाटतं 500-550च्या आसपास कदाचित ती संख्या असावी, कदाचित, त्या लोकांना 5 ते 6 तास त्या वेटिंगमुळे थांबावं लागलं. आणि त्या लोकांना वनविभागाने परत पाठवून दिलं, कारण जागाच नव्हती वरती. हाच आकडा काजवा महोत्सव जो आता खूप ट्रेंडिंग आहे आपल्याकडे, म्हणजे तो एक उत्तम रोजगार मिळवून देण्याचा पण मार्ग आहे, हे इतकंच खरं आहे. पण काजवा महोत्सवला राजमाची असेल किंवा भंडारदरा असेल किंवा ही जी सगळी काजवा महोत्सव स्पेशल ठिकाणं आहेत, राजमाची सारख्या ठिकाणी हाच आकडा साधारणपणे 3,500 ते 4,000च्या घरात जातो वीकेंडला. वीकडेला थोडाफार कमी असेल, पण गर्दी नसते अशातला भाग नाहीये. वीकेंडला तर विचारायलाच नको, कारण मी एक पुढे किस्सा सांगेन त्याचा राजमाचीचा, की काजवा महोत्सव आणि हे कसं रिलेटेड आहे ते. सो ते हजारांच्याच घरात ते आकडे आहेत. पण ह्या ठिकाणांची काही कपॅसिटी ठरवली पाहिजे का असं तुला वाटतंय? 100%. मी तुला एक उदाहरण देतो. हा आता मग आपल्या समोर ठेवलेला आहे. त्या मगमध्ये जर काही चहा कॉफी तुला भरायची असेल तर त्या कपची जितकी कपॅसिटी आहे तितकीच आपण भरू शकतो. त्यालाच आपण कॅरिंग कपॅसिटी म्हणतो, त्याची क्षमता म्हणतो. तू जर वरनं ओतत राहिलास तर ते ओव्हरफ्लो होणार आहे. आणि आत्ता सह्याद्रीचं तेच झालंय. सह्याद्री आता ओव्हरफ्लो झालेला आहे. रिझन असं आहे त्याचं की प्रत्येक गडाची आणि प्रत्येक सह्याद्रीतल्या ठिकाणाची एक कॅरिंग कपॅसिटी निश्चित करणं गरजेचं आहे. निश्चित माहिती आहे ऑलरेडी, ती फक्त तुम्हाला मेजर करायची आहे आणि ती लोकांसमोर आणायची आहे. ती कशासाठी आणायची आहे की आता मी हरिहरचा जो इन्सिडेंट सांगितला की ज्याच्यामध्ये लोकांना तिथे परत जावं लागलं, याचा अर्थ वरची जागा आता कमी पडते ना ऑलरेडी. जी हे इनकमिंग आउटगोईंग जे आहे ना त्याला काही टायमिंग्स नाही आहेत, बरोबर आहे. म्हणजे समजा तू सकाळी 7 वाजता गेलास तर तू 11 वाजता खाली यायचं आणि मग तुझी रिप्लेसमेंट म्हणून मी जाणार. हे मेकॅनिझम आपल्याकडे कुठेही नाही आहे. त्याच्यामुळे 7ला गेलेली लोक दुपारी 3पर्यंत समजा तिथेच असतील तर 8, 9, 10, 11 वाजता जाणारी जी लोक असतील ते मिळणारच आहेत त्यांना जाऊन तिथे. ठीक आहे, ते भेटणारच आहेत. ह्या गर्दीला ही गर्दी जाऊन भेटणार आहेच. त्याच्यामुळे ती जी सगळी वरची जागा आहे ती आधी गेलेली लोक आणि परत नव्याने येणारी लोक त्याच्यामुळे ऑक्युपाय होते. आणि नंतर कडेलोट होतो की अरे वरती उभं राहायलाच जागा नाहीये. म्हणजे लिफ्ट जशी असते आपली एखादी, आतमध्ये माणसं चाललेत पण सगळ्यांना शेवटच्या मजल्यावर उतरायचंय. हा सिनेरिओ जर तू लक्षात घेतलास तर तसंच कदाचित होतं, कारण इनकमिंग आउटगोईंगचे टायमिंग आपल्याकडे नाही आहेत, कारण ती एक मेकॅनिझम नाही आहे आपल्याकडे. सो त्या एखाद्या ठिकाणाची कॅरिंग कपॅसिटी जर आपण फिक्स केली आणि त्याला समजा जर आपण काही सिस्टीम लावून दिली तर मला वाटतं देवकुंडला आता खूप सुंदर सिस्टीम गावातल्या लोकांनी, भिरा आणि पाटणूसच्या गावकऱ्यांनी मिळून तयार केलेली आहे. त्यांनी मला वाटतं एक गाईडची कमिटी बनवली आहे आणि मला जितकं माहिती आहे, कदाचित थोडंसं इन्फॉर्मेशनमध्ये पुढे मागे असू शकतं, ते एक टॅग देतात तुम्हाला आणि मला असं वाटतं त्या टॅगवर त्यांचं ते सगळं मॉनिटरिंग चालतं की किती जण आतमध्ये गेलेत, किती जण अजून पेंडिंग आहेत, मग आतमध्ये गेलेले परत बाहेर आहेत का नाही. आपले व्ह्युअर्स जे बघतायत आणि जे आता रिअल टाईममध्ये जाऊन आलेत त्यांना कदाचित ही सिस्टीम खरी आता कळेल काय परिस्थिती आहे ती. पण खरंच कौतुकास्पद आहे की त्यांनी कुठेतरी हे पाऊल उचललेलं आहे, कारण त्यांना कुठेतरी कळलं ती कॅरिंग कपॅसिटी आहे. देवकुंडला मला वाटतं गेल्या 4 ते 5 वर्षांपूर्वी
काही अपघात झाले आणि देवकुंड बंद ठेवायची वेळ आलेली होती. अजूनही देवकुंड काही पावसाच्या पीक खूप जास्त पाऊस झाला तर बंद ठेवावाच लागतो. पण सुदैवाने आत्ता तिथे ब्रिजेस झालेले आहेत. म्हणजे पूर्वी जे ओढे होते त्या ओढ्यांवर ते ब्रिजेस झालेत आणि देवकुंड तसा आता सेफ झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे लोकांची जाळे जरी वाढलेली असेल तरी कॅरिंग कपॅसिटीच्या दृष्टीने गावकऱ्यांनी एक खरंच छान पाऊल उचललेलं आहे. आता सध्या खूप अनऑथोराइज ट्रेकिंग क्लब्स यायला लागलेत, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? माझा आवडीचा प्रश्न आहे हा. आता मगाशी मी तुला जो म्हणलो तो गुरु शिष्य परंपरेचा मुद्दा आला की तुझ्या स्वतःच्या वडिलांचा ट्रेकिंग ग्रुप आहे की गेले कित्येक वर्ष तो चालू आहे. आता जर तू त्यांना विचारलंस की तुम्ही कुठून ट्रेकिंग क्लब सुरू करायची प्रेरणा घेतलीत, त्यावेळेला ते सांगतील की मी ह्या व्यक्तींबरोबर पूर्वी काही ट्रेक केले, त्यांची मला प्रिन्सिपल्स पटली आणि त्याच प्रिन्सिपल्सला फॉलो करत करत कुठेतरी मला माझं स्वतःचं चालू करायचं होतं आणि म्हणून मी ते चालू केलं. पण ह्याच्यातलं महत्त्वाचं काय, प्रिन्सिपल्स फॉलो करणं, म्हणजे त्यांना कुठेतरी तो गुरु होता. आजकाल काय झालंय माहिती आहे का की 4 ट्रेकिंग क्लब बरोबर तुम्ही 4 ठिकाणी फिरलात की तुम्हाला हे कळतं की सह्याद्रीमध्ये ट्रेक ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्हाला नॉलेजची नाही, कॉन्टॅक्टची गरज आहे. सॅड रियालिटी आहे ना की तुम्ही तिथे जाता, बरं तुम्हाला बसवाल्याचा नंबर कोणाकडनं तरी मिळतो, नसेलच तर ज्या तुमच्या ट्रॅफिकमध्ये बस चाललेला असतात त्यांच्या मागे तो नंबर लिहिलेला असतो, तो कुठून तरी तुम्ही फोटो काढलात, तो तुमचा कॉन्टॅक्ट झाला. तुम्ही इन्स्टावर पेज काढलं आणि फॉलोअर तुमच्या जमा झाले की तुमची बस भरते. हल्ली ऑलमोस्ट सह्याद्रीतली जी सगळी ट्रेंडिंग ठिकाणं आहेत त्या ट्रेंडिंग ठिकाणांचे गाईड्स हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळून जातात. नसेल तर कोणीतरी ट्रेकर मित्राला तुम्ही पकडता किंवा तुम्ही स्वतःच पार्टिसिपंट बनून कुठेतरी जाता आणि तिथले नंबर घेऊन येता. हां, आणि मग तुम्ही ते ट्रेक ऑर्गनाईज करता. ह्या डिपेंडेबिलिटीच्या गोष्टी जर सोडल्या तर त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेक ऑर्गनाईज करण्यासाठीचं जे माइंड फ्युएल आहे तेच संपलं ना. कारण तुमच्या रिक्वायरमेंट फुलफिल झाल्या, फूड, ट्रान्सपोर्ट आणि तिथला असणारा गाईड. बरोबर आहे. मग ट्रेकला जाताना फर्स्ट एड पाहिजे, ट्रेकला जाताना टीम पाहिजे, ट्रेकला जाताना तुम्हाला काही बेसिक गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. हे गावीच नसतं. मी परवाचं तुला रायगडावरचं एक एक्झाम्पल देतो. मी रायगड उतरत होतो खाली आणि रायगड उतरत असताना एक साधारणपणे 50-60 लोकांचा ग्रुप तिथे रायगडला आलेला होता. मी सुद्धा एका ट्रेकिंग क्लब बरोबरच गेलेलो होतो. श्रीराम ट्रेकर्स म्हणून पुण्यातला ग्रुप आहे. म्हणजे मी हे नाव का घेतोय तुला सांगतो की महाराष्ट्रामध्ये सगळेच ट्रेकिंग क्लब म्हणजे जे सरसकट जनरलाइज केलं जातं तसं अजिबात नाही आहे. आजही महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट सुरक्षा आणि नीतीला फॉलो करून म्हणजे प्रिन्सिपल्सला फॉलो करून नीतिमूल्य जपून ट्रेक ऑर्गनाईज करणाऱ्या प्रचंड संस्था आहेत. ठीक आहे. तो जो दुसऱ्या ग्रुपबद्दल मी बोलतोय तो उतरताना मला भेटला आणि त्यांची लोकं माझ्या ग्रुपमध्ये मिक्स झाली. तो ग्रुप होता मुंबईचा. त्यांना असं वाटलं की ही आपल्याच ग्रुपची लोक आहेत. आता हल्ली काय ते बॅजेस मिळतात. ठीक आहे. आता माझ्या ग्रुपच्या समजा 4-5 लोकांनी बॅजेस काढून ठेवले तर त्या ग्रुपची स्वतःची संख्या एवढी असते की त्यांना हेच कळत नाही हे आपल्याच बरोबरच आहेत का दुसऱ्या ग्रुपचे आहेत. कारण त्या ठिकाणावरची गर्दी तू कन्सिडर करू शकतोस. आणि मला ते लक्षात आलं, रे म्हणलं हे एकदम कसे काय मला नवीन चेहरे दिसायला लागले. त्यावेळेला मी त्यांना विचारलं तुमच्या ग्रुपचं नाव काय, ते म्हणले माहिती नाही. त्यांना माहीत नव्हतं ते कोणाबरोबर आलेत ते. बापरे. तर त्यांना म्हणलं माहीत नाही म्हणजे त्यांनी सांगितलं ट्रेक लिडरने ब्रीफिंगच दिलं नाही आपल्याला. आणि दुसरी चूक ग्रुप लिडरची अशी असते की ते काही कुठलंही सेफ्टीचं ब्रीफिंग करत नाहीत. फक्त काही बेसिक सूचना येतात की काय आरडाओरडा करू नका असेल किंवा कचरा टाकू नका वगैरे असं असेल. पण मूळ ज्या तिथे गेल्याच्या नंतर फॉलो करायच्या ज्या गोष्टी आहेत किंवा या ज्या बारीक बारीक सेफ्टी रिलेटेड गोष्टी आहेत ह्याचं ट्रेनिंग कुठेही दिलं जात नाही. ते बॅच दिलं की काम संपलं. हा जो दुर्दैवाने ट्रेंड आला आहे तो खूप चुकीचा आहे. आणि त्याच्यामुळे मग त्यांची लोकं आमच्यामध्ये आली आणि नंतर मी त्यांना सांगितलं की हा ग्रुप पुण्याचा आहे आणि पुण्याला जातोय. तुमचं ग्रुप कुठला आहे ते एकदा फक्त रिव्हेरीफाय करा आणि त्यांची वाट बघत इथं थांबा. कारण मलाही माहिती होतं ते पायऱ्यांच्या मार्गाने उतरत आहेत, फक्त कुठेतरी पुढे मागे असतील. याचा अर्थ काय, ग्रुप लिडर्सचा ग्रुपवर कंट्रोल नव्हता. का नव्हता? कारण ग्रुपची संख्या म्हणजे पार्टिसिपंटची संख्या ही तुझ्या स्वतःच्या क्षमतेच्या बाहेर आहे. तुझी स्वतःची पण कॅरिंग कपॅसिटी आहे की मी किती लोकांना नेऊ शकतो, माझ्याकडे टीम किती मोठी आहे. आणि हे जर तुला कळत नसेल तर फक्त इझी मनी या अट्रॅक्शन पायी तू जर हे करत असशील तर अपघात ठरलेले आहेत. म्हणजे तो ग्रुप कदाचित म्हणजे राजमाचीचं मी तुला अजून एक उदाहरण सांगतो. आमचा तिथं जो प्रताप जो वेंडर आहे आमचा त्याच्याकडे एक ग्रुप जेवायला बसला. म्हणजे ऑर्डर दिली ती ॲक्च्युली त्यांनी आणि फोनवर सांगताना सांगितलं की 30-35 जणांचा ग्रुप आहे. ज्या वेळेला
बिल करायची वेळ आली त्याला तो म्हणला अहो 75 लोकांचं जेवण झालंय. तो लीडर म्हणला कसं काय? तो म्हणला हे बघा हे इथे बिल झालेलं आहे. झालं होतं असं की राजमाचीला काजवा महोत्सवला जवळपास 60, 70, 80, 200 ग्रुप एकत्र येतात. एकाचा पार्टिसिपंट दुसरीकडे, दुसऱ्याचा पार्टिसिपंट तिसरीकडे. लोकांना भुका लागलेल्या असतात, त्यांना काय पडलंय माझा ग्रुप कुठे गेला काय गेला, कारण ग्रुप लिडर्सचंही लक्ष नसतं. दुसऱ्या ग्रुपची लोक ह्या ग्रुपमध्ये मिक्स झाली आणि त्यांनी जेवले तिथे ते. बरं, तारांबळ अशी झाली की तो ग्रुपवाला ज्या वेळेला हे ट्रिगर होईल की आपल्या ग्रुपमधली काही लोक चुकलेली आहेत त्यावेळेला त्याची हवा टाईट होणार आणि ज्याच्यावर आता एक्स्ट्रा लोकांचं बिल पडलंय त्याचा वेगळाच लॉस झाला. पण हा केओस होतोय कशामुळे? तर तुमचा कंट्रोल नाहीये. कंट्रोल का नाहीये? कारण तुम्हाला ट्रेनिंग नाहीये की ग्रुप न्यावेत कसे, किंवा फर्स्ट एडचे किस्से सांगायला गेलं तर पुढचा पॉडकास्ट करावा लागेल, असे डेंजर किस्से आहेत आपल्याकडे. पण गुरु शिष्य परंपरा नसणे, मला काही गरज नाहीये ट्रेकिंग क्लब चालू करण्यासाठी कुठल्याही गुरुची, मी स्वयंभू आहे. हा जो इझी मनी आणि एस्पेशली ही जी म्हणजे काय म्हणतात थोडीशी जी नवीन जनरेशन आली आहे ना याच्यामध्ये, मला दुर्दैवाने हे सांगावं लागतंय. कारण काय आहे शेवटी हे बघ, गिर्यारोहण म्हणजे गिर्यारोहण पर्वतातलं मी म्हणतोय ते हिमालयामधलं, तो जसा आता व्यवसाय झालेला आहे तसं सह्याद्रीतलं गिरीभ्रमण किंवा ट्रेकिंग हा सुद्धा व्यवसायच आहे आणि त्याच्यात काही चूक नाहीये. तो व्यवसायाचा ते एक अंगच आहे, ते केलंच पाहिजे. खूप जणांनी उत्तम शिक्षण घेतलेलं असताना सुद्धा इकडे ते वळलेले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने कंडक्ट करतायत. पण तुम्ही ज्या वेळेला एक फक्त मनी मेकिंग मटेरियल म्हणून ज्याला तुम्ही ट्रेककडे बघता त्यावेळेला तुम्हाला फाउंडेशन नसतं, तुमचं जो बेस असतो ना तो खिळखिळा असतो आणि मग त्याच्यातनं असे प्रकार होतात. आता कुठल्याही 4 मित्रांनी ठरवलं की आपण एखाद्या ठिकाणी ट्रेकिंगला जायचं, तर ह्याच्यावर कंट्रोल कसा आणणार किंवा हे कुठे कुठे लक्ष देणार? सरकारतर्फे किंवा इन जनरल लोक हे कसं मॅनेज कसं करणार, कंट्रोल कसं आणणार? दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये इतकी चांगली परिस्थिती नाहीये आपल्याकडे पर्यटनाची. म्हणजे काय होतंय की 4 जण उठतात आणि स्वतंत्रपणे ट्रेकला जायचा निर्णय घेतात. याच्यामध्ये 2 फॅक्टर असू शकतात की ते समजा टोटली नवखे असतील तर त्यांनी जे ठिकाण निश्चित केलेलं आहे त्या ठिकाणाबद्दलचा त्यांचा पूर्वाभ्यास किती आहे. स्वयंशिस्त हा एकमेव भाग आहे फॉर इंडिव्हिज्युअल ट्रेकर्स. रिझन असं आहे की तुम्ही ज्या वेळेला संस्थेबरोबर जाता कुठल्या तरी त्यावेळेला जर ती संस्था उत्कृष्ट असेल, परत मी सांगतो जर ती संस्था उत्तम असेल, चांगली असेल तर त्यांचे कंट्रोल्स तुमच्यावर असतात. तुमच्या ओव्हरऑल तिथलं बिहेवियर असेल, तुमचं कोड ऑफ कंडक्ट असेल, तुम्ही कुठं सेल्फी काढायला जाताय का, कुठं रिस्की ठिकाणी जाताय का, स्पीकर वाजवताय का वगैरे वगैरे, त्याच्यावर त्या संस्थेची लोक कंट्रोल ठेवू शकतात. म्हणजे तुम्ही एका नियमांच्या चौकटीत राहून तुम्ही ती भटकंती करताय. ज्या वेळेला तुम्ही इंडिव्हिज्युअली जाता त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणाबद्दलचा अभ्यास, तिथे अवेलेबल असलेले रिसोर्सेस, म्हणजे मी म्हटलं असं गाईडची किंवा तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था तिथे कोण करू शकतंय. तुमच्याकडे नंबर्स नसेल तुम्ही ट्रेकर्स मित्रांना विचारू शकता. जवळचं पोलीस स्टेशन कुठलं आहे, तुमच्याकडे किमान स्वतःपुरता तरी फर्स्ट एड बॉक्स आहे का, काही नाही तर एक डेटॉलची बाटली काय किंवा एखादी समजा गोळी असेल क्रोसिनसारखी किंवा काय, भरपूर तपशील त्याच्यामध्ये देता येतील. पण फर्स्ट एड बॉक्स तुमच्याकडे किमान काही पर्सेंटमध्ये तरी आहे का, तिथे रिस्क कुठले आहे तुम्ही ज्या ठिकाणी जाताय तिथे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे गेल्यावर काय करावं आणि काय करू नये याची सीमारेषा क्लिअर आहे का, हे माहिती असणं गरजेचं आहे. सरकारबद्दल जर तू विचारशील तर ट्रेकिंग हा संपूर्णपणे स्वतंत्र खेळ आहे. इट इज अ इंडिव्हिज्युअल ओपन ॲक्टिव्हिटी. तुला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी, म्हणून मी म्हणलं की दुर्दैवाने आपल्याकडे रिस्ट्रिक्शन नाही आहेत. ट्रेकिंग हा संपूर्णपणे स्वतंत्र स्पोर्ट आहे किंवा स्वतंत्र ॲक्टिव्हिटी आहे. तर काय होतं, तुम्हाला स्वयंशिस्त जर नसेल तर तुम्ही अपघाताला बळी पडणार हे नक्की आहे. असं नाही आहे की फक्त नवीन असाल तरच अपघात होतो. तुम्ही अनुभवी असाल तरी ओव्हर कॉन्फिडन्समुळे अपघात होतात. अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. तर माझं सगळ्यांना कळकळीचं आव्हान असं आहे की तुम्ही नवीन जरी असाल ना तरी बेसिक नियम शिकून घेण्यासाठी काही उत्तम ट्रेकिंग संस्था तुमच्या शहरातल्या किंवा शहराच्या जवळपासच्या शॉर्टलिस्ट करा. त्यांची बॅकग्राऊंड बघा की किती वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याकडे लीडर्स किती आहेत. इंडिव्हिज्युअली जर तुम्हाला जायचं नसेल आणि एखादी ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला ग्रुपबरोबर करायची असेल, ज्या क्षणी तुम्ही त्या ग्रुपचा भाग होता त्याला तुमचं ते इंडिव्हिज्युअलिझम संपतं. कारण डिसिजन मेकिंग नाहीच आहे तुमच्याकडे. कुठल्या बसने जायचं ते ठरवतात, कुठं खायचं ते ठरवतात, किती वेळात चढायचं ते ठरवतात. म्हणजे तुमचं तिथे डिसिजन मेकिंगचं स्वातंत्र्य संपुष्टात येतं. आणि अनेकदा ते चांगलं पण आहे, कारण तुमच्याकडे जर ती निर्णय क्षमता नसेल तर अवघड होऊ शकतं. मग त्यापेक्षा त्यांच्याकडे सोपवलेलं बरं.
पण एकदा तुम्हाला त्या गेमचे रूल कळले ना, आणि एकदा तुम्हाला कळलं की माझ्याकडे पुरेसा अनुभव आलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही स्वतंत्रपणे जाऊ शकता. मग तिथे तुम्ही बंधनं स्वतःवरच घालून घेतलेली असतात. स्वयंशिस्त तुम्ही ऑलरेडी अंगी बाणवलेली असते. कारण परत मी म्हणलं तसं संस्कार, एक प्रकारे त्या ट्रेकिंग क्लबनी तुमचं गुरु बनूनच तुमच्यावर ते सगळे संस्कार केले. तुम्हाला सांगितलंय कसं जा, कसं जाऊ नका वगैरे वगैरे. सो तुम्ही जायला मोकळे आहात मग त्याच्यानंतर. खूप गर्दी झाल्यामुळे किंवा पुअर मॅनेजमेंटमुळे काही अपघात झालेत का? काही तू उदाहरणं सांगू शकतोस का? अपघात खरं सांगू का तुला, म्हणजे काय झालंय, सेफ्टी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याचं एक रिसेंटली सांदण व्हॅलीला एक अपघात झालेला होता. आता काय झालं की सांदण व्हॅलीमध्ये त्या ज्या भिंती आहेत 2 सांदणच्या, त्याच्यावरनं रॅपलिंग केलं जातं. तर मुंबईचा एक अगेन असाच नवीन ग्रुप, एकदम काही त्यांना आय डोंट नो, त्यांना ट्रेनिंग अर्थातच नसेल, नाही तर असा अपघात झाला नसता. त्या ग्रुपचं रॅपलिंग चालू होतं आणि काय झालं, त्यांनी तिथले जे लोकल गाईड्स आहेत कदाचित त्यांच्या जीवावर सगळं टाकून दिलं की आता जे काय आहे ते तुम्ही सांभाळा. आणि रॅपलिंग चालू असताना त्या ग्रुपमध्ये शेवटच्या ज्या काही 2-3 जण जे काही मुलं मुली जे काही राहिलेले होते ते आपला टर्न याची वाट बघत होते. त्यातली एक मुलगी वाकून बघायला गेली वरनं आणि तिचा तोल गेला आणि ती पडली खाली आणि तिची ऑन द स्पॉट ऑब्व्हियसली म्हणजे दुर्दैवाने तिचा तो मृत्यू झाला. पण गंमत अशी झाली की मग ह्याच्यामध्ये चूक कोणाची आहे? जर ग्रुप लीडर हा सजग असता, सावध असता, तर त्याचं ग्रुपकडे लक्ष पाहिजे ना, की तुम्ही दरीच्या टोकाला जाईपर्यंत काय करत होता तुम्ही. काय होतं, शेवटी नाव आज तुमच्या संस्थेवर येणार आहे, कारण ती गेली आहे तुमच्या बरोबर. अल्टिमेटली शी इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, चूक बरोबर हा मुद्दा पुढे ती कोर्ट केस होईल, ते ठरेल. ठीक आहे, पण अपघात झाला हे दुर्दैव झाले ना. दुसरी गोष्ट, मी आता जसं म्हणलं तसं लोक मिसिंग होणे, की राजमाचीच्या एका काजवा महोत्सवला म्हणजे अरे ओजस तुला गंमत सांगतो, लोक 3:30-4 वाजेपर्यंत येतच होती त्या रस्त्यावरनं, पहाटे, दुपारी नाही हा, पहाटे. आणि 3:30-4 वाजेपर्यंत जर येत असतील तर त्यांचा ग्रुप कुठे होता? तर तो 11 वाजता जेवून झोपलेला होता. किती लोक आणावीत? 350 लोक आणली होती. बापरे. पुण्याची मुंबईच्या अशा मिळून कोलॅबरेट करून त्या संस्था आलेल्या होत्या. हा एक मिसिंग असण्याचे किस्से झालेले आहेत. ग्रुप लिडर्सकडे फर्स्ट एड किटच नाही. बँडेज घेऊन आलेले ग्रुप लिडर बघितलेत मी ट्रेकला. हे पाकिटामध्ये ठेवून आणतात. माहितीच नाही ना, कारण काय आणायचं, कसं असतं, काय आणायचं असतं. आणि गंमत काय होते तुला सांगतो, अजून एक छान किस्सा. लिंगाणा पिनॅकल आहे. आता काय होतं, बऱ्याच वेळेला हे लिंगाणा एक उदाहरण सांगितलं मी. हल्ली बऱ्याचशा पिनॅकल्सवर ओपनली रॉक क्लाइम्बिंगच्या मोहिमा घेतल्या जातात. मोरोशीचा भैरवगड तो किल्ला आहे अर्थात, पण त्या मोरोशीच्या भैरवगडचा तो मार्ग तुला माहिती आहे, डेडली मार्ग आहे तो, आणि एकच आहे. रिसेंट आत्ता जे एक रील आलंय, त्या मोरोशीच्या भैरवगडला इतका ट्रॅफिक जॅम झालेला आहे, तर मी ज्यावेळेला ते रील बघितलं त्यावेळेला विचार असा केला की अरे, मोरोशीच्या भैरवगड सारख्या इतक्या दुर्गम ठिकाणी गर्दी होते, बरं होते ते होते, तो पूर्ण टेक्निकल मार्ग आहे आणि लोक जॅममध्ये अडकून बसली आहेत. त्याचं कारण असं आहे की बरेचसे ट्रेकिंग क्लब जे नवीन आहेत ते त्यांच्या मे बी पोस्टरमध्ये लिहित असतील किंवा आय डोंट नो काय त्यांच्या मार्केटिंग मटेरियलमध्ये लिहित असतील किंवा फोनवर सांगत असतील की इट इज ओके फॉर द बिगिनर्स, आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला. रिअली सिरियसली, तुम्ही वजीर, कळकराय क्लाइम्बिंग, तैलबैला क्लाइम्बिंग, लिंगाणा या ठिकाणी तुम्ही बिगिनर लेवल सांगू कसं शकता रे? कुठल्या अँगलने हे बिगिनर आहेत? म्हणजे हे बिगिनर लेवलचे किल्ले नाही आहेत. सावळा घाटातलं मी तुला मागच्या वर्षीचा एक्झाम्पल सांगतो. आता खूप ट्रेंडिंग, अगेन मी तुला म्हटलं ना, त्या सावळ्या घाटाच्या ज्या पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्या जे म्हणजे हुए ट्रेकर्स आहेत ना, मुरलेले ट्रेकर्स आहेत, त्यांच्यासाठी त्या म्हणजे अगदीच सोप्या आहेत, त्याला काही प्रॉब्लेम नाही, ज्यांना सवय आहे, जे अनेक वर्ष भटकत आहेत ते. पण पावसाळ्यामध्ये त्या पायऱ्यांना एक्सपोजरचा अर्थ असा आहे की त्या निसरड्या होतात. म्हणजे पहिल्या काही पायऱ्या ठीक आहेत, पाण्याच्या टाक्यात तिथे, नंतरच्या पायऱ्या एकदम खाली उतरायला लागतात. तिथनं एक मुलगी जी हाय हिल्स घालून आली होती ट्रेकला. मी खाली थांबलेलो होतो, म्हणजे मी आणि अजून जे 2 मित्र होते माझे, ते आम्ही खाली थांबलो होतो. ती मुलगी वरच्या पायरीवरनं जी सटकली, तिची पूर्ण पाठ सोलवटली आणि ती खाली येऊन बरोबर समोरून आदळली. काय बोलशील सांग याच्यावर? आता गंमत अशी की त्यांनी अर्थातच ती मोहीम गुंडाळली आणि ते बरं फर्स्ट एड नाही, काय नाही. माझ्याकडे फर्स्ट एडचा बॉक्स होता. तिला आता अख्खी पाठ सोलवटल्यावर काय करशील रे? शेवटी कसं बसं तिला उचलून आम्ही त्या वरच्या पहिल्या पठारापर्यंत घेऊन आलो आणि नंतर मी त्यांना म्हटलं, तुम्ही आता रेस्क्यू टीम तुम्हाला बोलवायला लागेल किंवा तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवा. तर ते म्हणले नाही, आमचे मित्र गावातच थांबलेले, ते अंधारबन ट्रेक करून आले होते ते मित्र, ते इथे खाली नव्हते आले.
तर आमची गाडी आहे, आम्ही तिला गाडीत टाकतो आणि पौडला घेऊन जातो. मी तिला म्हटलं की हाय हिल्स कशी काय घालून आली. त्याचं उत्तर आहे का ओजस, त्यांनी असं सांगितलं की युट्यूबर्स, काही स्पेसिफिक युट्यूबर्स आणि इन्स्टा रीलवाले आणि इथे जाऊन आलेले काही लोक ह्या ट्रेकला बिगिनर म्हणून काउंट करतायत. व्हाय बिगिनर? कारण अंतर कमी आहे. अरे पण वाय कांट यू कन्सिडर द रिस्क की व्हर्टिकल पायऱ्या निसरड्या झाल्याच्या नंतर तिथे अपघात होणारच आहेत. आणि हे नाही लोकांना कळत. तुला एखादा किल्ला अवघड वाटतो म्हणून तो समोरच्याला अवघड नसू शकतो, आणि उलट आहे, तुला खूप सोपा वाटला म्हणून तू सरसकट सांगितलं अरे काय नाही, मोरोशीचा भैरवगड आहे आरामात. नाही होत तसं. ही कारण आहेत. याच्यामध्ये ट्रेकिंग क्लब पण तितकेच, काही ट्रेकिंग क्लब, मी परत सांगतोय, काही मोजके नौखे विदाऊट ट्रेनिंग या क्षेत्रामध्ये उतरलेले काही ट्रेकिंग क्लब हे अशा गोष्टींना जबाबदार आहेत. त्याला मिसरिप्रेझेंटेशन असं आम्ही आमच्या कायद्याच्या भाषेमध्ये म्हणतो. जिथे जाणं सोपं आहे, फक्त अशीच ठिकाणं व्हायरल झाली आहेत का? नाही. कारण सांगतो तुला. लिंगाणा, मी मगाशी सांगितलेली उदाहरणं बघा. मोरोशीचा भैरवगड, ठीक आहे, अलंग मदन कुलंग, कळसुबाई, ही ठिकाणं सामान्य पर्यटकांसाठीची नाहीत. मोरोशीचा भैरवगड तर नाहीच नाही. मोरोशीचा भैरवगडला ज्या काही संस्था घेऊन जातात त्यातल्या काही जर उत्कृष्ट संस्था सोडल्या की ज्यांच्या पार्टिसिपंटची संख्याही लिमिटेड आहे, ज्यांच्याकडे इक्विपमेंट पण उत्कृष्ट आहे, ज्यांचे स्वतःचे लीडर्स पण खूप ट्रेंड आहेत, तर बाकी संस्था अरे म्हणजे त्यांना ते फक्त फॅसिनेशन हवं आहे की येस आमची संस्था ऑर्गनाईज करते, आमच्या संस्थेने वरती झेंडा फडकवला. आणि म्हणून अवघड ठिकाणांवर सुद्धा गर्दी होती. की ते रिप्रेझेंटेशन चुकीचं आहे. म्हणजे ते लोकांना असं दाखवलं जातंय की ते ठिकाण सोपं आहे. फक्त फोटो काढण्याचं आकर्षण किंवा तिथे जाऊन रील बनवण्याचं आकर्षण लोकांना ह्या सगळ्या ठिकाणी ओढतंय का? 100%. तेच तर कारण आहे गर्दीचं. मी पहिलं अट्रॅक्शन जे म्हणलं ना तुला, त्याचं हेच कारण आहे की तुला ट्रेंडिंग ठिकाणी जाऊन तुलाही ट्रेंडमध्ये यायचं आहे. त्याच्यात चुकीचं काहीही नाही आहे. हे बघ, ती ट्रेंडिंग होणं काही गुन्हा नाही आहे. पहिली गोष्ट अशी, अरे पण राजा तू ट्रेंडिंग होताना तुझी ही एक जबाबदारी आहे बिईंग अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर की जर तिथे रिस्क आहे तर तू सांग समोरच्याला तिथे रिस्क आहे, बिगिनर्सनी येऊ नका. ठीक आहे. म्हणजे तू जर तिथे जाऊन बरं तुला स्वतःला ते झेपत नाहीये, तू दाखवताना तर दाखवणार मी काय पराक्रम गाजवलाय आणि लोकांना काय सांगणार हा या बिंदास काही प्रॉब्लेम नाही. अल्टिमेटली ना तुमचं ऐकून जर इथे एखादा माणूस पडला किंवा काही झाला ना, इनडायरेक्टली तुम्ही जबाबदार आहात, कारण तो तुला ब्लाइंडली फॉलो करून गेलेला आहे. एखाद्या स्पेसिफिक रील स्टारला, युट्यूबरला लोक फॉलो करत असतात, त्यांनी मिसप्रेझेंट जर असं केलं की अरे मोरोशीचा भैरवगड, लिंगाणा, कळकराय सुळका, वजीर पावसाळ्यातच केले पाहिजे, त्याच्यातच खरं थ्रिल आहे. बघणार आहे ना तो नाही अभ्यास करत अरे इतका. बरोबर. तू सांगितलंय ना, कारण अरे हा भारी आहे, हा ट्रेकर आहे, हा एकदम मस्त करतो, असं म्हणून लोक जातात आणि मग फसतात अरे. सो माझं व्ह्युअर्सना पण हे सांगणं आहे की कितीही काही झालं थोडंसं स्वतःचाही अभ्यास करा. ब्लाइंडली कुठल्याही रील स्टारवर विश्वास ठेवून तिथे गेलंच पाहिजे अशी काय तुम्हाला काय सरकारने सक्ती केलेली नाहीये. 4 जणांना विचारा. मुख्य म्हणजे तुमचा अनुभव लक्षात घ्या. तुम्ही पहिलीला असाल, PhDच्या परीक्षेला बसू नका. नाही झेपणार तुम्हाला ते. मार खाऊन याल तिथे परीक्षेमध्ये. बरोबर. आणि हेच कुठेतरी शेवटी काय रे, तुम्ही नसाल ना केपेबल, सह्याद्री परीक्षाच घेतो. हो. तो नाही सोडत तुम्हाला. केपेबल नसाल तर म्हणतोय मी. केपेबल असाल तर तो स्वर्ग, इट्स अ हेवन, नथिंग लाईक इट. पण दुर्दैवाने काय रे, आपल्याकडे वी विल शो यू द हेवन म्हणतात आणि खरंच स्वर्गात पाठवतात लोकांना. सोल्युशन म्हणून सरकार ह्या सगळ्यामध्ये काय करू शकतं? सरकार, मी तुला म्हटलं तसं आता 2 ॲस्पेक्ट आहेत, इंडिव्हिज्युअल ट्रेकिंग आणि दुसरं ऑर्गनाइज ट्रेकिंग. ऑर्गनाइज ट्रेकिंगचं मी तुला सांगितलं ऑलरेडी आपल्याकडं कायदा आहे, म्हणजे GR आहे थोडक्यात, पण इम्प्लिमेंटेशनचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. तो GR जर स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट झाला तर निम्मे प्रश्न सुटू शकतात. पण दुर्दैवाने ते अजिबातच घडत नाहीये. त्याच्यामुळे ऑर्गनाइज ट्रेकिंगवर सध्या आत्ता तरी काहीही सोल्युशन नाही. किंवा मग तुम्ही नवीन जर नियमावली आणली तर ती तरी फॉलो करा, पण ना जुनी फॉलो होतीये ना नवीन आणली जाते. त्याच्यामुळे अनऑर्गनाइज सेक्टर खूपच वाढलेलं आहे. सो तो मुद्दा तर निकालात निघाला. ते जोपर्यंत पर्यटन विभागाला जाग येत नाही तोपर्यंत हे होणार नाही. आता जे म्हणजे नॉन ट्रेकिंगवाले, आपण असं स्वतंत्रपणे जाणारे आपण लोक म्हणूया, ते स्वतःवरच बंधनं घालण्याशिवाय त्यांना ऑप्शन नाही. कारण त्यांच्यावर बंधन घालायला तसं सरकार येत नाही की
उद्या तू जातोयस आणि तू जायला काय पावलावर कोणी काही थांबलेलं नसतं किंवा तुला मॉनिटरिंग अथॉरिटी कोणी नाहीये. सो एखाद्या ठिकाणी समजा जरी तू गेलास आणि समजा तिथे तू ड्रिंक केला, असं पकडून चाल की रिमोट ठिकाणी, तुला तिथे बघायला असंच कोणी येणार नाही. एकदम निबिड कुठल्या तरी अरण्यात तू जाऊन थांबलायस आणि तुला वाटलं तिथे स्मोक करावं किंवा ड्रिंक करावं, तर हे तुझ्या बुद्धीला पटतंय का? म्हणजे परत काय झालं, स्वयंशिस्त आली. ठीक आहे, तर ती स्वयंशिस्त फॉलो करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय झालंय, सोशल मीडियाच्या आउटब्रेकमुळे अनेक चांगली ठिकाणं आता लोकांच्या नकाशावर आलीत. एका पद्धतीने ते चांगलंय, पण काय गंमत होते माहितीये का तुला, ती ठिकाणं येतात ते चांगलंय, पण नंतर जी काही तिथे ते रणकंदन होतं ते म्हणजे जे मी आता सावळ्या घाटाचं तुला उदाहरण दिलं ते, किंवा मागच्या वर्षी आता ते प्लस व्हॅलीचा तो एक वॉटरफॉल होता, ते एका मुलांनी उडी मारली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. म्हणजे अशा अपघातांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. सो बेसिकली स्वतंत्रपणे जाणाऱ्या लोकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. जिथे जाताय त्याची माहिती व्यवस्थित काढून जा. तुमची कपॅसिटी आणि त्या ठिकाणाची काठिण्य पातळी हे कुठेतरी तुम्ही मॅच करून बघा आणि मग एका निखळ भटकंतीचा तुम्ही आनंद घ्या. पण तरी माझं असं म्हणणं आहे, सुरुवातीचा काही काळ तुम्ही एखाद्या जाणत्या व्यक्तीबरोबर, म्हणजे भले तो ट्रेकिंग क्लब नसू सुद्धा शकतो, असं काही नाही की तुम्ही संस्थेबरोबर गेलं पाहिजे. एखादा तुमचा कोणीतरी मित्र आहे, कोणीतरी म्हणजे सिनियर आहे त्या फील्डमधले, ते स्वतंत्रपणे जात असतात, त्यांना तुम्ही जॉईन करा. पण शिका आणि मग हे करायला एकदा तुम्ही अनुभव घेतलात की काय, स्काय इज द लिमिट. सर्च अँड रेस्क्यू टीम्स सगळीकडे जातात, तर ह्यांना काही ॲडव्हर्स कंडिशन्सला सामोरं जावं लागतं का? नक्कीच जावं लागतं. त्याचं रिझन असं आहे की आपल्याकडे रेस्क्यू टीम्सला सरकार दरबारी गव्हर्न करणारी अशी कुठली यंत्रणा नाही आहे. आपल्याकडच्या ज्या रेस्क्यू टीम्स आहेत, ज्या माउंटन रेस्क्यू टीम्स आहेत, त्या सगळ्या प्रायव्हेटली फंडेड, म्हणजे त्या स्वतःच्या स्वायत्त संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत. आणि त्याच्यामुळे गंमत अशी होते की काही वेळेला त्यांना लिगल प्रोटेक्शन मिळतंच असं नाही आहे, कारण ते सेवाभावी वृत्तीने हे सगळं करतात. मागच्या वर्षी एक घटना झालेली होती, कुंभे वॉटरफॉल म्हणून, जो महाड माणगावच्या परिसरामध्ये आहे तिथे, की एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तिथे ती शूट करायला गेली आणि एका अवघड कड्यावरनं, की जिथे जाणं अपेक्षित नाहीये, पण तिथे ती गेली आणि तिथनं ती खाली पडली आणि तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला तिथे. ज्या वेळेला आमची महाडची टीम तिथे, रेस्क्यू टीम जेव्हा तिथं पोचली, तर त्यावेळेला ते सगळं बॉडी रिकव्हरी वगैरे सगळी तिची झालेली होती आणि एक डॉक्युमेंटेशनचा भाग म्हणून, पुढे एक लिगल कंप्लायन्स म्हणून सुद्धा तुम्हाला रेस्क्यू करतानाचे व्हिडिओ शूट तुम्हाला करावे लागतात. कारण कसं आहे की ते तुमच्याकडे प्रूफ असतं की नक्की तुम्ही काय काम केलं, म्हणजे पुढे जाऊन क्वेश्चन्स येऊ नये तुमच्यावर म्हणून. आणि ह्याच्यात काही हे प्रसिद्धीसाठी करतात वगैरे असं काही नसतं, कारण ज्या वेळेला लिगल कॉम्प्लिकेशन्स होतात त्यावेळेला ह्याच गोष्टी तुम्हाला पुरावे म्हणून वापरता येतात, की हे बघा, हे जे केलं ते आम्ही असं केलेलं आहे. पण तिच्या मित्रांनी आमच्या रेस्क्यू टीमवर अशा खोटे आरोप करायला सुरुवात केली की तुमच्यामुळे तिचा जीव गेला, ती जिवंत होती आणि तुमचा कोड ऑफ कंडक्ट चुकला रेस्क्यूचा, म्हणून तिचा डेथ झाला. ही एक ॲलिगेशन होतं. दुसरं ॲलिगेशन असं होतं की तुम्ही रेस्क्यू स्पॉटला यायला उशीर केलात म्हणून ती गेली. मला एक गोष्ट ओजस इथे सांगायला आवडेल की रेस्क्यू टीम ही काय ॲम्ब्युलन्स नाही आहे रे, की तुम्ही फोन केलात आणि आली, तयारच बसलो आम्ही. असं कधीच होत नाही. तुम्हाला तुमची सगळी स्वतःची व्यवधानं सांभाळून ही लोक स्वयंसेवी वृत्तीने, सेवाभावी वृत्तीने काम करत असतात. त्यावेळेला विचार कर की ती रेस्क्यू टीम महाडमधनं निघाली, त्यांनी ती सगळी बॉडी रिकव्हरी केली आणि हे सगळं केल्याच्या नंतर ह्या तिच्या इन्स्टा इन्फ्लुएन्सर मित्रमैत्रिणींनी FIR करण्याचा निर्णय घेतला होता ह्या संस्थेवर, का तर निग्लिजन्समुळे डेथ झाली किंवा हे उशिरा आले किंवा हे झालं ते झालं. नंतर ह्या संस्थेने ज्या वेळेला त्यांचे रेस्क्यूचे व्हिडिओ ज्या वेळेला प्रसिद्ध केले की बघा हा असा अपघात झालेला होता आणि आम्ही तिथे रेस्क्यू कर, काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये, जर तुम्ही काम केलंय तर त्यांनी तो व्हिडिओ अगदी प्रांजळपणे पब्लिश केलेला होता. तर तुम्ही तिच्या मृत्यूचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करताय वगैरे वगैरे सगळ्या चर्चा झाल्या. मग तुम्हाला आम्ही कोर्टात खेचू, तुमच्या विरुद्ध FIR करू, क्रिमिनल केसेस व्हॉटेवर ज्या काही सेक्शन्स लावून करायचं वगैरे वगैरे, हे सगळं झालं. आणि त्यावेळेला आमच्या क्षेत्रातली युनिटी ही नव्याने समोर आली. एक कम्युनिटी म्हणून त्या लोकांना प्रत्युत्तर देण्यात आलं आणि ते प्रकरण तिथे थांबलं. ह्या ज्या ॲडव्हर्स सिच्युएशन आहेत ना, या सगळ्या उथळ विचारसरणीमुळे येतात.
आणि तुम्ही जेन्युइनली काम करताय ना, तर तुम्हाला सगळं करून तुम्हाला हे भोगावं लागतं. हे काही प्रत्येक वेळेला होतं अशातला भाग नाहीये, ही एखाद दुसरीच घटना आहे. पण हे दुर्दैवी आहे. म्हणजे ही ॲडव्हर्स सिच्युएशन अगदी रिसेंटली घडलेली गोष्ट आहे. फक्त नियम आणि कायदे करून काही होणार आहे का? नाही, दोन्हीकडनं ते फॉलो होणं गरजेचं आहे. की नियम आणि कायदे जर तू केलेस तर त्याच्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर तुझ्याकडे पाहिजे आणि लोकांचं ते फॉलो करण्यासाठीची इच्छाशक्ती पाहिजे. आपल्याकडे नियम आणि कायदे, मी म्हटलं जसं वनविभाग जर सोडला तर पर्यटनासाठी दुर्दैवाने नाहीत आणि त्याच्यामुळे त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. ते व्हायला पाहिजे, ही आता काळाची गरज आहे आणि ते स्ट्रिक्टली व्हायला पाहिजे. कारण कसं आहे, जेव्हा तू एक प्रेसिडन्स ठेवशील, एक जेव्हा उदाहरण ठेवशील ना लोकांसमोर की अरे इथं याने असं केलं तर त्याला ही अशी शिक्षा झाली किंवा अशी ॲक्शन घेतली गेली, त्याच्यानंतर पुढच्या तशाच ज्या प्रोबेबल घडणाऱ्या घटना असतात त्या थांबू शकतात. सो फक्त नियम आणि कायदे तुम्ही इंट्रोड्यूस कराल, म्हणजे तुम्ही सिग्नल लावाल, पण नाही फॉलो करतात लोक, तर काय काय करू शकता तुम्ही? तुला साधी गोष्ट सांगतो मी, की आता स्वतःला त्या जागी ठेवून बघा, म्हणजे सगळ्यांनीच, जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी, सकाळी 5-5:30ची वेळ आहे, एखादा अलका टॉकीज सारखा मोठा बिझी चौक आहे, सकाळी 5-5:30 तर काय ट्रॅफिक नसतं, पण सिग्नल चालू असतात. तू सकाळी 5:30ला सिग्नल लाल लागला की थांबतोस का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. पण सकाळी 5:30 वाजता तुझ्या नाकासमोर जर 3 पोलीस थांबलेले असतील तर थांबशील ना? हाच फरक आहे. नियम आणि कायदा बनवलेला आहे, पण तो इम्प्लिमेंट करण्यासाठीची यंत्रणा नाहीये. ती आली तर फरक पडू शकेल. मला सांग, ट्रेकिंग क्लब काढण्यासाठी लायसन्स असावेत का? 100% असावेत. काय आहे, तुला गाडी चालवण्यासाठी लायसन्स लागतं ना, हे तसंच आहे का? कारण दोन्हीकडे रिस्क आहे. गाडी चालवताना स्वतःची रिस्क आहे, ट्रेकिंग क्लब चालवताना स्वतःची, प्लस तू ज्यांना पैसे भरून आणतोयस, म्हणजे पैसे जे भरून तुझ्याकडे येत आहेत त्यांच्या जीवाची पण रिस्क तुझ्याकडेच आहे. कारण ते तुला एक्सपर्ट समजतायत म्हणूनच तुझ्यावर येतात, नाही तर स्वतःच्या स्वतः गेले असते. तर 2021ला महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने एक GR आणला होता. 16 पानांचा GR आहे. बाकी खालचं जे सगळं मोठं जे काही 200 पानांचं डॉक्युमेंट आहे त्या गाईडलाईन्स आहेत. गाईडलाईन्स म्हणजे सूचना दिल्या गेल्या आहेत, सजेस्टिव्ह मेजर्स आहेत ती फक्त. पण जो GR जो सरकारने पब्लिश केलाय तो 16च पानांचा आहे. तो कशासाठी आणला गेला, तर त्याचं कारण असं होतं की हे जे सगळं चित्र आपल्याकडे बदललेलं आहे, कोणी उठतं आणि ट्रेकिंग क्लब चालू करतं, येणाऱ्या पार्टिसिपंटचे अपघात होतात, किंवा अनेकदा असं पण झालेलं आहे की लोकांकडनं पैसे घेतले बुकिंगचे आणि नंतर फोनच स्विच ऑफ केलेत. ऍक्च्युली झालेलं आहे. तर हे सगळं होऊ नये आणि ओव्हरऑल या सगळ्या एक प्रकारच्या आउटडोअरच्या व्यवसायावर नियमन आणावं. नियंत्रण जरा चुकीचा शब्द आहे, पण नियमन आणावं म्हणून तो GR आणला गेला पर्यटन विभागातर्फे. आता त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये नवीन ट्रेकिंग क्लब्स जे आहेत, नवीनचा अर्थ त्यांच्यासाठी नवीन, म्हणजे ऑलरेडी अस्तित्वात आहेत ते आहेतच, पण GR पब्लिश ज्या वर्षी झाला 2021 त्याच्यानंतर जन्माला येणारे ट्रेकिंग क्लब, अशा दोघांसाठीही एक सेंट्रलाइज नोंदणीची व्यवस्था केलेली आहे. बर, ती व्यवस्था अशी आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडे तुमचा ट्रेकिंग क्लबचं त्याची नोंदणी करायची. पहिलं टेम्पर रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर फायनल रजिस्ट्रेशन. टेम्पर रजिस्ट्रेशन 1 वर्षासाठी आणि फायनल रजिस्ट्रेशन पुढच्या काळासाठी, असं त्यांनी केलेलं आहे. मला सांगायला अत्यंत दुःख होतंय की महाराष्ट्रामध्ये आज साधारणपणे 5,000 पेक्षा जास्त ट्रेकिंगच्या संस्था आहेत, छोट्या मोठ्या सगळ्या पकडून. त्यातल्या 100-125 सुद्धा कदाचित इतक्याही ट्रेकिंग क्लबचं रजिस्ट्रेशन त्या GRच्या अंडर झालेलं नाही. बर, का? इच्छाशक्ती नाहीये सरकारची. ॲब्सोल्यूट रिलक्टन्स, ॲब्सोल्यूट. कारण काय माहितीये का तुला, की त्यांना सिरियसनेसच नाहीये या गोष्टीचा. ॲडव्हेंचर स्पोर्ट म्हणजे कुठलंही जे टुरिझम आहे ना, त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर हा सगळ्यात रिस्क असलेला प्रकार आहे. जीवाची रिस्क आहे ना शेवटी. तू कुठेही, म्हणजे वॉटर स्पोर्ट्स, एअर किंवा लँड, कुठेही तू जाता. मध्ये ते मला वाटतं गोवा का कुठेतरी, गोव्यालाच ना तो अपघात झाला ते पॅराग्लायडिंगचा. म्हणजे मला एक गोष्ट सांग, आज जर तिथे कुठे समजा सेंट्रलाइज काही हे असेल, आता तिथे केस झाली का नाही मला तरी माहिती नाही, असेल सुद्धा झालेली, पण ज्या वेळेला सह्याद्रीमध्ये काही समजा ट्रेकिंग क्लब हे जे नौखे असतात, अनट्रेंड असतात, फक्त इझी मनीसाठी या फील्डमध्ये आलेले आहेत, त्यांच्याकडनं समजा जर काही अपघात झाला तर सरकारतर्फे किंवा सरकारच्या एखाद्या डेडिकेटेड विभागातर्फे त्यांना ब्लॅकलिस्ट करणे, त्यांची चौकशी होणे, त्यांच्या इक्विपमेंटची तपासणी होणे, हे झालेलं आहे का?
किती तुमच्याकडे सेंट्रलाइज डेटाबेस आहे का, की किती ट्रेकिंगला रजिस्टर झालेत, ज्यांची नोंदणी तुमच्याकडे झालेली आहे त्यांच्यातले काही जण जर सोडले तर बाकीच्यांचा कोड ऑफ कंडक्ट काय आहे. अगेन हे पण मला मान्य आहे की मॅनपॉवरची तिथेही कमी आहे. अरे पण जे नोंदणी ऑनलाईन करणं पॉसिबल आहे, ती लोकांनी फॉर्म्स त्याचे भरलेले 3-3.5 वर्ष झाली किंवा 5-6 महिने झाले तरी अजून सर्टिफिकेट्स आलेले नाही आहेत त्यांना. दुसरी गोष्ट, हे मूवी थिएटर सारखं नाहीये दुर्दैवाने, की तू एंट्रीला तिकीट दाखव आणि मगच आत जा. सो किल्ल्यांच्या पायथ्याला काही डिपार्टमेंटची लोक उभं राहणार नाहीत की अरे तुझं सर्टिफिकेट दाखव आणि मगच आतमध्ये जा. सुदैवाने आता जे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी जिथे चालू आहेत, म्हणजे व्हॅली क्रॉसिंग असेल, रॅपलिंग असेल, आणि ते जर वनविभागाच्या अंडर येत असेल, अगेन परत वनविभागच आला इथे, तर तुला त्यांच्याकडं तुझं हे सर्टिफिकेट म्हणजे पर्यटन विभागाचं सर्टिफिकेट दाखवून पूर्व नोंदणी करायला लागते. जीवधन आणि वानरलिंगीला वनविभागाने अत्यंत स्तुत्य उपक्रम घेतलाय आणि पार्टिसिपंटच्या संख्येवर कंट्रोल ठेवलेला आहे. म्हणजे हे एखाद दुसरंच उदाहरण असेल, पण बाकी ठिकाणी पर्यटन विभागाने काहीही पावलं या GRच्या अंतर्गत उचललेली नाहीत. उगाचच काही नियम लावल्यामुळे जेन्युइन ट्रेकर्सना किंवा गडप्रेमींना त्रास होईल असं नाही का वाटत? नाही, कारण तुला सांगतो, हे उगाचच जो शब्द आहे ना त्याच्यामुळे होऊ शकतो, पण नियम लावल्यामुळे त्रास नाही होणार. बरं, उदाहरण तुला सांगतो, वासोटा किल्ल्याला तुमच्या बॅगा चेक होतात आणि काय तुमच्याकडे प्लास्टिक वगैरे जे काय ते काय त्याचं डिपॉझिट, आता शिवनेरीला पण चालू झालेलं आहे, त्याचं एक सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला ठेवायला लागतं आणि ते सगळं तुम्ही परत खाली घेऊन आल्याच्यानंतर ते सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला परत मिळतं. हा नियम कोणाला अमान्य असेल? हा सगळ्यांसाठीच चांगला आहे. किंवा एखाद्या किल्ल्यावर समजा एखादा रिस्की पॉईंट जर असेल, तिथे समजा एखादा बॅरिकेड उभारलं, उदाहरण जसं कोकणकड्याला उभारलेलं आहे, पूर्वी त्याला खूप विरोध झालेला होता ट्रेकर्सचा, पण आता सगळ्यांनाच कदाचित आता असं वाटतं की ज्या पद्धतीची लोक जात आहेत, म्हणजे संख्या सुद्धा आणि नेचर सुद्धा त्या लोकांचं, तर अरे लोक खुर्चीसारखे पाय टाकून बसतात खाली. मग काय प्रॉब्लेम आहे जर बॅरिकेड लावलं तर, तिथे काय रेलिंग लावलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर तुम्हाला थोडेसे कडक पण फॉलो करायला सोपे आणि गरजेचे असे नियम जर लावले गेले तर लोकांचा मला वाटत नाही की रोष त्याच्यामध्ये येईल. अननेसेसरी रेस्ट्रिक्शन म्हणजे कुठे येऊ शकतात की म्हणजे काय म्हणतात त्याला, की जिथे तुमच्या मुवमेंटवरच बंधनं घातलेली आहेत, बरोबर, किंवा जिथे अशी गोष्ट आहे की जिथे अरे कशाला जायचं राव, त्यांचे नियमच खूप आहेत, ह्या लेवलचा जर तुम्ही स्ट्रिक्टनेस ठेवलात तर तो कदाचित प्रॉब्लेमचा भाग होऊ शकतो. पण जिथे फॉलो करण्यासारखे आहे, जिथे त्या ठिकाणाच्या सस्टेनेबिलिटीला सपोर्ट करणारे नियम आहेत, त्याचं स्वागतच केलं जाईल. ॲडव्हेंचर टुरिझम खूप चांगल्या पद्धतीने कुठल्या राज्यात चालू आहे? फार मला हे सांगायला आवडेल. मी आता रिसेंटलीच एक वेबसाईट बघितली तमिळनाडू सरकारची, तर मला वाटतं trektamilnadu.com. त्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे, इझी, मीडियम आणि अवघड अशा 3 कॅटेगरीमध्ये त्यांच्या काय राज्यातला किंवा त्या काही स्पेसिफिक भागांमधले ट्रेक्स जे आहेत, ते जे रूट आहेत, त्याचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. तर त्या ठिकाणाची पूर्व नोंदणी मला त्या वेबसाईटवर जाऊन करावी लागते. त्याचं एक शुल्क मला भरावं लागतं. ते शुल्क जे आहे ते तिथे वेगवेगळ्या कार्यासाठी वापरलं जातं. म्हणजे काय डेव्हलपमेंट असेल किंवा तिथल्या गाईड्सचा पगार देणं असेल किंवा तुमची राहण्या जेवणाची सोय तिथे करणं असेल वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याचा तुम्हाला एक पास मिळतो आणि मग त्याच्या थ्रू ते पर्यटन डेव्हलप करतात. मी आता स्वतः काही ते अनुभवलं नाही, पण कदाचित मला असं वाटतं की ह्याच्या थ्रू ते त्या ठिकाणांच्या येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवरही कंट्रोल ठेवत असावेत. बरोबर. तिथे त्यांनी जर तू त्यांच्या अबाउट अस वगैरे त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यात त्यांनी लिहिलंय की द ओनली बॉडी टू इम्प्लिमेंट दिस थिंग्स, तो सरकारीच उपक्रम आहे त्यांचा. पण त्याच्यात त्यांनी इन्क्लुजन एक्सक्लुजन, सगळ्यात महत्त्वाचं ओजस तुला सांगतो, त्या ट्रेकची संपूर्ण ट्रेलची माहिती, की तो त्याला किती चढ उतार आहे, त्याच्यामध्ये बघण्यासारखं काय आहे, कुठले वन्यजीव तिथे आहेत, तुम्हाला त्यांच्या विभागातर्फे, त्यांच्या त्या डिपार्टमेंटतर्फे तिथं तुम्हाला काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे एखादी काय कचरा टाकण्यासाठीची बॅग असेल, टोपी असेल, काय असेल ते असेल, जे काही ते त्या वेबसाईटवर त्यांनी दिलेलं आहे. आणि तुम्हाला गाईड दिला जातो तिथला एक, आणि अर्थात तो त्यांचा गाईड आहे म्हटल्याच्या नंतर त्याचं लक्ष तुमच्यावर असणारच की तुम्ही कसं करताय वगैरे वगैरे, तिथे काय तुमचा कोड ऑफ कंडक्ट जो आहे वगैरे. आणि एंट्री आणि एक्झिट सुद्धा याच्या थ्रू ते कंट्रोल करत असणार की किती वाजता आतमध्ये जात आहे, किती वाजता बाहेर येत आहे. कारण वनविभागाच्या ज्या वेळा असतात ते सूर्योदय ते सूर्यास्त. सगळ्यात भारी तुला सांगू काय, त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर इन्शुरन्स आहे. बरं. आणि खूप युनिक कन्सेप्ट आहे ही. म्हणजे आता सह्याद्रीमध्ये आमचा सूरज मालुसरे म्हणून जो गिर्यारोहक मित्र आहे,
तर त्यांनी पण खूप अवेअरनेस ह्याच्यामध्ये आणलेला आहे की 1 दिवसाच्या ॲडव्हेंचर इन्शुरन्सपासून ते काही मल्टिपल डेजच्या ॲडव्हेंचर इन्शुरन्सपर्यंत तुम्हाला त्याचं कव्हर मिळतं. त्याचे काही नियम वगैरे वेगळे आहेत. पण तमिळनाडू सरकारने त्या वेबसाईटच्या म्हणजे ते जे ट्रेक आहे त्याच्या इन्क्लुजनमध्येच ते ठेवलेलं आहे. बर. म्हणजे ह्या लेवलपर्यंत तुमची त्यांनी काळजी घेतलेली की ॲडव्हेंचर इन्शुरन्स सुद्धा त्यांनी सिक्युअर केलेला आहे. आणि मला असं वाटतं आता सांदण व्हॅलीमध्ये हे इम्प्लिमेंटेशन चालू आहे ॲडव्हेंचर इन्शुरन्सचं. म्हणजे ते नसेल तर तुम्हाला एंट्रीच मिळत नाही तिथे. बर. सो मला असं वाटतं हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आणि एखादं ॲडव्हेंचर टुरिझम रेग्युलेट कसं करावं हे इतकं जबरदस्त एक्झाम्पल त्यांनी सेट केलेलं आहे. तर ज्यांना इच्छा असेल त्यांनी ती वेबसाईट जाऊन बघावी, किंवा जर कोणी ऑलरेडी या वेबसाईटच्या थ्रू जर ट्रेक केला असेल तर त्यांनी अनुभव नक्कीच सांगावेत. पण हे जर महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट झालं, कारण ॲबंडन्स आहे रे आपल्याकडे, इतके 300-350 किल्ले आहेत, जंगलवाटा आहेत किंवा भरपूर सुळके आहेत, म्हणजे वैविध्य आहे आपल्याकडे, पण ते रेग्युलेटेड नाही आहे. आणि कदाचित त्यांच्याकडे ती इच्छाशक्ती होती म्हणून त्यांनी ते रेग्युलेट केलं. आपल्याकडे इच्छाशक्तीचीच बोंब आहे. त्याच्यामुळे जेव्हा ती होईल जागृत त्यावेळेला होईल इम्प्लिमेंट. जे लोक आता ट्रेक्सला जात आहेत किंवा ही जी काय सगळी गर्दी आहे, ह्या सगळ्या लोकांना तू काय संदेश देशील? हे बघ, गर्दी करू नका असा तर संदेश देऊ शकत नाही. तो दिला तरी ती होणारच आहे. कारण मी म्हटलं तसं अट्रॅक्शन, ॲक्सेस, अवेलेबिलिटी तिन्ही गोष्टी आहेत. पण गंमत अशी आहे की समोरचा जो पर्यटक जो आलेला आहे ना, तो तुमच्यासारखाच एक पर्यटक आहे. पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की मी हल्ली ऑन फील्ड भांडणं पण भरपूर बघितलेली आहेत. कारण काय होतं रे की कुठेतरी ते इगो क्लॅशेस होतात, किंवा कुठंतरी ते आय डोंट नो काय गंमत असते ती, पण होतं शेवटी. आणि सगळंच गणित बिनसतं. दुसरी गोष्ट म्हणजे कचरा प्रचंड प्रमाणात झालेला आहे. एक्स्ट्रीम लेवलचा कचऱ्याचा प्रॉब्लेम सह्याद्रीमध्ये आत्ता. म्हणजे अरे राजगडला दारूच्या बाटल्या, सिगरेटची पाकिटं, काय म्हणायचं रे म्हणजे याला. तुम्ही त्या महाराजांच्या राजधानीच्या किल्ल्यांवर जाऊन ते मध्ये आत्ता कोणीतरी फेसबुकला व्हिडिओ टाकलेला होता. अरे तो ढीक बघून लाज वाटेल माहितीये. ते पण लोकांना म्हणजे फरकच पडत नाही काही. हे नका करू. कचऱ्याचा प्रश्न हा प्रचंड आहे. वन्यजीवांना धोका खूप निर्माण होतोय. चौथी गोष्ट, हेरिटेजला धोका निर्माण होतोय. म्हणजे ते काय वास्तूंवर नावं लिहितात जाऊन वगैरे वगैरे वगैरे. ते काय अगेन ते काय मी वेगळं सांगायची गरज नाहीये. पण आहे ते अबाधित ठेवण्याचं काम तरी तुम्ही करू शकता. कारण आपल्याकडे दुर्दैवाने काय सगळ्या किल्ल्यांवर आर्किओलॉजीची लोकं नाहीत. त्यामुळे तुम्हीच यू आर युअर ओन पोलीस शेवटी. सो तुम्हालाच तुमच्या स्वतःवर भावनांवर नियंत्रण ठेवायचं आहे, तुमच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवायचं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणाचा व्यवस्थित आनंद घेऊ शकाल. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला गर्दी नसेल करायची ना, तर मग एखाद्या ऑफबीट ठिकाणी जा. पण म्हणजे काय म्हणतात, व्यवस्थित माहिती घेऊन जा किंवा अनुभवी व्यक्तीबरोबर जा. तर थँक्यू ओमकार, तू आमच्या ह्या पॉडकास्टमध्ये आलास आणि आमच्याशी खूप चांगल्या गप्पा मारल्यास, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप चांगला इन्साईट दिलायस. तर खरंच तुझे खूप आभार, धन्यवाद तू इथे आल्याबद्दल. खरं तर अनेक अनसेड गोष्टींवर आपल्याला आज बोलता आलं, आणि मागच्या वेळेसारखीच वैचारिक किडाने एक खूप छान संधी मला दिली, एक खूप छान प्लॅटफॉर्म मला दिला. याच्याबद्दल तुझे आणि वैचारिक किडाचे मनपूर्वक आभार. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या आजूबाजूच्या फिरणाऱ्या, भटकणाऱ्या लोकांना नक्की पाठवा. वैचारिक किडा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.